Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar SD Patil Vidya Mandir Junior College, Islampur. We have started the chapter Chemical Equilibrium. या केमिकल इक्विलिब्रियममध्ये आपण सुरुवातीला इक्विलिब्रियम इन फिजिकल प्रोसेस हा पॉईंट डिस्कस केलेला होता. देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम इन फिजिकल प्रोसेसेस. वन इज सेट विथ द लिक्विड वेपर इक्विलिब्रियम. त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलं, कन्सिडर केलं आपण एक क्लोज्ड सिस्टीम होती आणि या क्लोज सिस्टीममध्ये जर आपण इथं वॉटर घेतलं असेल तर या वॉटरचं इव्हॅपोरेशन सुरू झालं. क्लोज्ड सिस्टीम असल्यामुळं ह्या व्हेपर्स असतील त्या या सिस्टीमच्या बाहेर एस्केप होणार नाही आहेत आणि एक वेळ अशी येणार आहे इथं एवढ्या व्हेपर्स तयार होतील की त्यांचं कंडेन्सेशन सुरू होईल आणि त्याच्यापासून पुन्हा एकदा लिक्विड बनायला सुरुवात होईल. आणि एक स्टेज अशी येईल की ज्यावेळी रेट ऑफ इव्हॅपोरेशन बिकम्स इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन जेव्हा होईल तेव्हा तिथं लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतं. हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो होतं. नेक्स्ट टाईप आपण असा डिस्कस केलेला होता की सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. याच्यासाठी आपण एक आयसोलेटेड सिस्टीम घेतली की ज्याच्यामध्ये एनर्जी किंवा मॅटर हा सिस्टीम आणि सराउंडिंगच्यामध्ये एक्सचेंज होणार नाही आहे. आणि याच्यामध्ये जर आपण मिक्सचर घेतलं कशाचं तर आईसचं आणि वॉटरचं, आणि हे जे मिक्सचर घेतलं त्याच्यासाठीचं टेम्परेचर इथं जर 273 केल्विन एवढं मेंटेन केलं तर हे मिक्सचर आहे तसंच राहतं. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड हे जे दोन्ही पण आहेत ते दोघं पण आहे त्याच पोझिशनला राहतात, त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतं. त्याला आपण सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम असं म्हणालो. नेक्स्ट टाईप आपण डिस्कस केला सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम. आणि याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं, पुन्हा एकदा क्लोज्ड सिस्टीम घेतली आणि ह्या क्लोज्ड सिस्टीममध्ये इथं आयोडीनचे सॉलिड फॉर्म असलेला आयोडीन इथं आपण ठेवला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयोडीन हा सब्लिमेशनची प्रॉपर्टी दाखवतो. व्हॉट इज सब्लिमेशन? तर सब्लिमेशन इज द प्रोसेस इन विच सॉलिड गेट डायरेक्टली कन्व्हर्टेड इंटू गॅसेस स्टेट विदाउट इन अ लिक्विड. म्हणजे जेव्हा सॉलिडला हीट केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये न होता डायरेक्ट गॅसमध्ये होतं तेव्हा त्याला आपण सब्लिमेशनची प्रोसेस म्हणतो. आता आयोडीन हा सब्लिमेशन दाखवणारा कंपाऊंड आहे, त्यामुळं याच्या ज्या व्हेपर्स तयार होतील, या ज्या गॅसेस स्टेटमधले आयोडीन तयार होतील क्लोज सिस्टीममुळं इथे एक वेळ अशी येईल की यांचं सगळ्यांचं कंडेन्सेशन होईल, ज्याला आपण कंडेन्सेशनच्या वेळी डिपॉझिशन हा वर्ड वापरू शकतो. आणि इथं ज्या फ्युम्स तयार झाल्या आयोडीनच्या त्याचं कन्व्हर्जन पुन्हा एकदा सॉलिड फॉर्ममध्ये होणार आहे. आणि जेव्हा रेट ऑफ सब्लिमेशन आणि रेट ऑफ डिपॉझिशन इक्वल होणार आहे तेव्हा तिथं सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालं असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करतो आजच्या लेक्चरला. फार महत्त्वाचा विषय असेल केमिकल इक्विलिब्रियम. ॲक्च्युली चॅप्टर हा केमिकल इक्विलिब्रियमशीच रिलेट करणारा आहे. आत्ता आपण फक्त फिजिकल इक्विलिब्रियमशी रिलेटेड गोष्टी बघत होतो. तर व्हॉट इज केमिकल इक्विलिब्रियम? तर याच्यामध्ये स्टेटमेंट दिलं आहे, वेन देअर इज अ नो फर्दर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट we say that the reaction has attained equilibrium with the rates of forward and reverse reaction being equal. आता यासाठीचं एक एक्झाम्पल मी डिस्कस करतो आहे. सपोज आपण स्टार्टिंग मटेरियल रिॲक्टंट म्हणून A+B घेतले, हे दोघं रिॲक्टंट आहेत आणि त्याच्यापासून C हा प्रोडक्ट आपल्याला मिळणार असेल तर रिॲक्शनच्या सुरुवातीला Aचं आणि Bचं कॉन्सन्ट्रेशन हे मॅक्झिमम असतं आणि C हा 0 असतो. जसजशी रिॲक्शन सुरू होणार आहे पुढं जाणार आहे तेव्हा एचं कॉन्सन्ट्रेशन आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाणार आहे आणि सीचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार आहे. आता सपोज या केसमध्ये असं झालं की ह्या रिॲक्शनमध्ये सीचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं आणि पुन्हा जर ह्या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये रिव्हर्सिबल रिॲक्शन झाली आणि सीचं डिकॉम्पोजिशन होऊन पुन्हा आपल्याला मिळायला लागला A+B. म्हणजे याचा अर्थ असा A+B पासून आपल्याला C मिळत होता, पण आता C पुन्हा A+B बनवायला लागला. मग याच्यामध्ये दोन प्रकारच्या रिॲक्शन झाल्या. A+B पासून C मिळणं ही फॉरवर्ड डिरेक्शनची रिॲक्शन आपण म्हणू शकतो आणि Cचं डिकॉम्पोजिशन होऊन A+B मिळाला, याला आपण बॅकवर्ड रिॲक्शन किंवा आपण याला रिव्हर्स रिॲक्शन म्हणू शकतो. आणि एक स्टेज अशी येते की ज्याच्यामध्ये फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट म्हणजे स्पीड आणि बॅकवर्ड रिॲक्शनचं स्पीड हे इक्वल होतं. आणि त्यामुळे काय होतं की एचं कॉन्सन्ट्रेशन, बीचं कॉन्सन्ट्रेशन आणि सीचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला चेंज होताना दिसणार नाही आहे. सुरुवातीला एचं बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी होताना आणि सीचं कॉन्सन्ट्रेशन वाढताना दिसतं रिॲक्शनच्या सुरुवातीला. पण जेव्हा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डिरेक्शनच्या रिॲक्शनचं स्पीड इक्वल होतं तेव्हा तुम्हाला ए आणि बी हे दोघं कमी पण होताना दिसणार नाहीत किंवा वाढताना पण दिसणार नाहीत. तसं सी हा पण कमी होताना दिसणार नाही आणि वाढताना पण दिसणार नाही, पण तिथं रिॲक्शन सुरू असते.
म्हणजे जेवढा पुढं जाण्याचा वेग आहे तेवढाच पाठीमागे येण्याचा वेग असतो. आणि यासाठीच एक वेल नोन एक्झाम्पल मी असं थोडक्यात तुमच्यासमोर डिस्कस करतो. आपण एक असं एक्झाम्पल घेऊ. हे एक व्हेसल आहे आणि याला या पद्धतीने एक चावी आहे. आणि जर आपण असं केलं की या व्हेसलमध्ये वरच्या बाजूनं परत आणखीन एक चावीनं वॉटर ह्याच्यामध्ये सोडायला सुरुवात केली. इथून जेवढं वॉटर आपण ॲड करणार आहे तेवढं वॉटर यातून बाहेर पडलं तर इथं वॉटरची लेवल आहे ना ती कॉन्स्टंट राहणार आहे. बघा, एका बाजूनं आपण पाणी ओतायला सुरुवात केली आहे आणि तेवढंच पाणी ह्याच्यातून बाहेर पडायला लागलं ह्या व्हेसलमधून. तर आपण म्हणू शकतो की पाणी सोडलं पण जातं आहे, पाणी बाहेर पण पडतं आहे, पण इथली जी लेवल आहे ती मात्र कॉन्स्टंट राहते आहे. म्हणजे याचा अर्थ प्रोसेस तर सुरू आहे, पण प्रोसेस सुरू असताना तिथं कुठल्या एका बाबतीमध्ये चेंज आपल्याला जाणवत नाही आहे, त्याला म्हणायचं इक्विलिब्रियम. तसंच आता इथं होतं आहे. जर सपोज आपण रिॲक्शन घेतली A+B, इट गिव्ज, आपण एक्झाम्पल थोडंसं बदलूया, C+D. आणि C+D पुन्हा एकदा रिॲक्ट होऊन A+B मिळायला लागला. A+B पासून C+D मिळण्याचा वेग आणि C+D पासून A+B मिळण्याचा वेग जर इक्वल झाला, त्यांचा स्पीड जर इक्वल झालं, त्यांचा रेट ऑफ रिॲक्शन जर इक्वल झाला, तर Aचं, Bचं किंवा Cचं आणि Dचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम आपल्याला बदलताना दिसणार नाही. जरी रिॲक्शन चालू असली तरीसुद्धा तेव्हा तिथं केमिकल इक्विलिब्रियम अटेन झालं असं आपण म्हणू शकतो. आपण असं म्हणू शकतो की A+B आणि C+D हे देत असताना इथं प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन जर मेंटेन होत असेल तर त्याला आपण इक्विलिब्रियम असं म्हणतो. म्हणून पुन्हा एकदा मी या टर्मकडे जातो, डेफिनेशनकडे जातो. when there is a no further change in concentration of reactant, म्हणजे A+B होते आणि त्याच्यापासून C+D मिळणार होता. C+D सुरुवातीला 0 होते आणि A+B मॅक्झिमम होते. रिॲक्शन सुरू झाली आणि आपल्याला प्रोडक्ट मिळायला लागला. म्हणजे A आणि Bचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी व्हायला लागलं. पण रिव्हर्स रिॲक्शन झाली आणि दोन्हीचं रेट स्पीड इक्वल झालं तर A आणि Bचं कॉन्सन्ट्रेशन हे कॉन्स्टंट दिसणार आहे किंवा प्रोडक्ट जे असतील त्यांचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा हे कॉन्स्टंट झालेलं आपल्याला लक्षात येतं. म्हणून स्टेटमेंट दिलं आहे, when there is a no further change in concentration of reactant and a product, we say that the reaction has attained equilibrium. म्हणजे रिॲक्शन सुरू आहे पण रिॲक्टंट जे असतील किंवा जे प्रोडक्ट असतील यांचं कॉन्सन्ट्रेशन हे आपल्याला चेंज होताना दिसणार नाही, ते तेवढेच आहेत असं आपल्याला वाटेल जरी रिॲक्शन सुरू असेल तरीसुद्धा. तेव्हा रेट ऑफ फॉरवर्ड अँड रिव्हर्स रिॲक्शन हा इक्वल असणार आहे. इट इज सेड द केमिकल इक्विलिब्रियम. ही टर्म लक्षात आलेली असेल. पुन्हा एकदा मी रिपीट करतो आहे, मी परत सांगतो आहे. सुरुवातीला A+B आहे, आपल्याला मिळणार आहे C+D. A+B मॅक्झिमम होता, C+D 0 होता. रिॲक्शन सुरू झाली, Aचं Bचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागलं, Cचं Dचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागलं. पण C आणि D रिॲक्ट होऊन पुन्हा एकदा A+B मिळू शकतात, त्याला म्हणतो आपण रिव्हर्स रिॲक्शन. आणि एक वेळ अशी आली की या रिॲक्शनच्या मध्ये A+B पासून C+D मिळण्याचा आणि C+D पासून A+B मिळण्याचा रेट स्पीड इक्वल जर झाला तर Aचं कॉन्सन्ट्रेशन, Bचं कॉन्सन्ट्रेशन, Cचं कॉन्सन्ट्रेशन किंवा Dचं कॉन्सन्ट्रेशन हे आपल्याला कॉन्स्टंट वाटतं. भले ते बदलत असलं, रिॲक्शन चालू जरी असली तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असतं, कारण जेवढं रिॲक्ट होतं आहे तेवढंच तयार होतं आहे. त्यामुळं इथं त्या रिॲक्शननं इक्विलिब्रियम अटेन केलं असं आपण म्हणू शकतो. आता हे जे इक्विलिब्रियम आहे ते विथ रिस्पेक्ट टू आपण कॉन्सन्ट्रेशन डिस्कस केलं, पण याच्या व्यतिरिक्त हे जे इक्विलिब्रियम आहे ते विथ रिस्पेक्ट टू प्रेशर, विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन आणि डेन्सिटी याचा विचार करून केलं जातं. मग स्टेटमेंट आपल्याला इथं दिलेलं आहे, केमिकल इक्विलिब्रियम ॲट गिवन टेम्परेचर इज कॅरेक्टराइज्ड बाय कॉन्स्टन्सी ऑफ मेजरेबल प्रॉपर्टीज सच ॲज प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन, डेन्सिटी एटसेट्रा. म्हणजे हे जे इक्विलिब्रियम आहे ते मेजर करण्यासाठी आपण प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन आणि डेन्सिटी याचा विचार करू शकतो. मोस्टली आपण कॉन्सन्ट्रेशनचा विचार करणार आहे, त्याच्याबरोबर प्रेशर पण आपल्याला काही ठिकाणी डिस्कस केलेलं लक्षात येईल. ठीक आहे, पुढे जातो आपण की याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे ऑब्झर्व अँड डिस्कसच्या बाबतीमध्ये दिला, की जो आपण पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलेला होता. आता हा N2O4 आहे. इथं या फ्लास्कमध्ये क्लोजर सिस्टीममध्ये N2O4 घेतला की जो कलरलेस आहे. याचं डिकम्पोजिशन होतं. डिकम्पोजिशन होतं म्हणजे काय, N2O4चं आणखीन सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्जन होतं अँड इट विल फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ NO2. आता इथं NO2 मिळाला की ज्याचा कलर हा रेड आहे. आता पुन्हा एकदा ह्या NO2 एकत्र येतात आणि पुन्हा एकदा N2O4 तयार होतो. आणि ज्यावेळी पुढं जाण्याचा आणि पाठीमागे येण्याचा स्पीड जेव्हा इक्वल होतो एखाद्या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये, ॲक्च्युली ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, तेव्हा तो स्पीड जर इक्वल झाला तर इथं त्या सिस्टीमनं, त्या रिॲक्शननं इक्विलिब्रियम अटेन केलं असं म्हटलं जातं. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन आणि याचं कॉन्सन्ट्रेशन
हे कॉन्स्टंट राहणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, ते बदलणार नाही आहे, तेव्हा त्याला आपण केमिकल इक्विलिब्रियम असं म्हणू शकतो. सिमिलर आपण एक्झाम्पल बघितलं, H2I2 गॅस एकत्रित करून 2HI गॅस तयार होतो. ॲक्च्युली H2I2 असताना हा डार्क व्हायोलेट कलर आहे आणि HI तयार झाल्यानंतर हा कलरलेस बनतो. दोन्हीच्या बाबतीमध्ये रिव्हर्सिबल रिॲक्शन जेव्हा होणार आहे तेव्हा रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन इक्वल झाला तर तिथं आपण केमिकल इक्विलिब्रियम अटेन झालं असं म्हणू शकतो. सो एक रिमेंबर म्हणून पार्ट आपण इथं बघूया. फॉर एनी रिव्हर्सिबल रिॲक्शन इन अ क्लोज सिस्टीम whenever the opposing reactions are occurring at different rates, the forward reaction will gradually become slower and the reverse reaction will become faster. Finally, the rate becomes equal and equilibrium established. ते असं म्हणतात की जेव्हा एखादी इक्विलिब्रियमची रिॲक्शन असेल किंवा रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल आणि ती कुठे घडणार आहे तर एका क्लोज्ड सिस्टीममध्ये, आणि ह्या क्लोज सिस्टीममध्ये काय होतं तर C+D तयार झाला तर तो बाहेर पडणार नाही आहे, तो आतमध्येच राहणार आहे. त्यामुळे काय शक्यता होते A+B रिॲक्ट होऊन C+D तयार होणं आणि C+D पासून पुन्हा A+B मिळणं, याला आपण रिव्हर्स रिॲक्शन म्हणतो. या रिव्हर्सिबल रिॲक्शनच्या बाबतीमध्ये A+B C+D यांच्यामध्ये फॉरवर्ड डिरेक्शनचा आणि बॅकवर्ड रिव्हर्स रिॲक्शनचा रेट जर इक्वल असेल तर त्यावेळी त्या रिॲक्शननं इक्विलिब्रियम अटेन केलं असं आपण म्हणू शकतो. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की एक फार महत्त्वाची कन्सेप्ट आता बघणार आहे आपण, ती असणार आहे लॉ ऑफ मास ॲक्शन. आपल्या JEEच्या नीटच्या CETच्या एक्झामच्या दृष्टीनं एका महत्त्वाच्या टर्मकडे जातो आपण, अँड इट इज द लॉ ऑफ मास ॲक्शन अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ह्या दोन्ही टर्म काय आहेत त्याच्याबद्दल आपण विचार करूया. व्हॉट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट? आपल्या थोडक्यात इथे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची टर्म पहिल्यांदा डेफिनेशन दिली आहे. द केमिकल इक्विलिब्रियम इज मॅथमॅटिकली डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ व्हॉट इज कॉल्ड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता सपोज एखादी रिॲक्शन आहे A+B, इट गिव्ज C+D, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. जर इक्विलिब्रियम अटेन केलं तर या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये जे इक्विलिब्रियम असेल ते जे एका मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये डिस्क्राईब केलं जातं त्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. इट इज सेट द KC. हा KC कसा डिटर्माइन करायचा याच्याबद्दलची प्रोसिजर आपल्याला पुढे दिलेली आहे. तर आता फक्त एवढं लक्षात ठेवा, एका केमिकल इक्विलिब्रियम रिॲक्शनमध्ये त्याला जर मॅथमॅटिकली डिस्क्राईब करायचं असेल तर त्यासाठीची टर्म वापरली जाते, जी कॉन्स्टंट टर्म असते त्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. सो रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा एक महत्त्वाचा लॉ, की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे नेमकं काय असतं. रेट म्हणजेच व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय सांगतो तर आपण सांगतो की हे टाईम ठराविक टाईममध्ये जे ट्रॅव्हल केलं असेल त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. म्हणजे जे काही अंतर पाडलेलं असेल, डिस्टन्स पार पाडलेलं असेल काही ठराविक टाईममध्ये, तेव्हा त्याला आपण रेट किंवा व्हेलॉसिटी असं म्हणतो. तोच विषय इथं घ्यायचा आहे. केमिकल रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू टाईम, किती रिॲक्शन कंप्लीट झाली. मग आता रिॲक्शन कंप्लीट झाली कसं ओळखायचं. सपोज A+B असेल आणि त्याच्यापासून C+D मिळणार आहे. रिॲक्शन होताना A+Bचं कॉन्सन्ट्रेशन जे असेल ते डिक्रीज होतं आणि C आणि Dचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होतं. मग Aचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम किती कमी झालं किंवा Bचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम किती कमी झालं आणि त्याचवेळी C आणि Dचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम किती वाढलं त्याला म्हणायचं रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स. आणि हा जो रेट ऑफ केमिकल रिॲक्शन असेल, कुठल्याही रिॲक्शनचा स्पीड असेल, तो कोणावरती डिपेंड असणार आहे तर तो असणार आहे ऑब्वियसली कॉन्सन्ट्रेशनवरती. म्हणजे समजा मी तुमच्यापुढे एक्झाम्पल दिलं, तुम्ही सहज सांगू शकाल आपल्यापुढे एक्झाम्पल आहे कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि डायल्यूट HCl. मी जर तुम्हाला क्वेश्चन असा केला ह्या दोघांच्यामध्ये जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे तर आपण लगेच आन्सर द्याल कॉन्सन्ट्रेटेड HCl. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड HCl जर स्किनवरती पडलं तर तिथे इरिटेशन जास्त होईल डायल्यूट HClपेक्षा, कारण ह्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ असा की कुठल्याही रिॲक्शनचा जो रेट असतो तो कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जेवढं कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं जास्त असेल तेवढा त्या रिॲक्शनचा रेट, त्या रिॲक्शनचं स्पीड, त्या रिॲक्शनची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम जास्त असलेली आपल्याला लक्षात येणार आहे. आपण एक एक्झाम्पल इथं कन्सिडर करतोय A+B, इट गिव्ज C+D. आता आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे A आणि B दे आर सेट द रिॲक्टंट्स. हे लक्षात ठेवा, A आणि B हे रिॲक्टंट आहे आणि C आणि D हे काय सांगू शकता आपण प्रोडक्ट. जर रिॲक्शन रिव्हर्स झाली तर C आणि D हे रिॲक्टंट होतील आणि A आणि B हे प्रोडक्ट होणार आहेत. म्हणजे रिॲक्शन म्हणताना आपण C+D इट गिव्ज A+B असं म्हणणार आहे. रिव्हर्स रिॲक्शन झाली तर त्यावेळी हे रिॲक्टंट आणि हे प्रोडक्ट होणार आहेत. आता आपण इरिव्हर्सिबल रिॲक्शन कन्सिडर करतो A+B इट गिव्ज C+D. आता या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम असतं. इथं बघा
आपण सांगतोय कुठल्याही रिएक्शनचा रेट कशावरती डिपेंड असतोय तर कॉन्सन्ट्रेशनवरती, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन. आणि तो जर रेट काढायचा असेल, तो जर स्पीड काढायचा असेल, आपण बघा व्हेलॉसिटी म्हणजे किंवा स्पीड म्हणजे काय सांगतो, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइड बाय टाईम. त्याचबरोबर रिॲक्शनचा जर रेट काढायचा असेल, रिॲक्शनचा वेग काढायचा असेल तर रेट इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किती बदललं, आता ए प्लस बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे म्हणजे डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन, आणि सी आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. तेव्हा त्या पद्धतीने आपण सांगू शकतो की एखाद्या रिएक्शनचा जो रेट असेल तो कसा असणार आहे, तर डी हा जो स्मॉल डी असणार आहे तो स्मॉल चेंजसाठी घेतलेला आहे. म्हणून हा जो सिम्बॉल असेल बॉक्सचा त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन. म्हणून इथं या रिएक्शनचा जर रेट आपल्याला काढायचा असेल तर रेट इज इक्वल टू डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. म्हणजे रिॲक्टंट कोण कोण आहेत, ए आणि बी आहेत, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. डी हा स्मॉल चेंजसाठी घेतला. आता मला सांगा, आपण इमॅजिन करूया ए हा सुरुवातीला 4 ग्रॅम होता, रिॲक्शन सुरू झाली तर ए हा 4 ग्रॅमपेक्षा कमीच होणार आहे ना, कारण सुरुवातीला हा ए आपण 4 ग्रॅम घेतला, सी आणि डी सुरुवातीला 0 असणार आहेत कारण रिॲक्शन झालेली नसेल. आता जर ए हा सुरुवातीला 4 ग्रॅम होता तर आपण इमॅजिन करूया आफ्टर 5 मिनिट्स ए बिकम्स इक्वल टू 1 ग्रॅम. ठीक आहे, 5 मिनिटांनंतर तो काय झाला, 1 ग्रॅम बनला. म्हणजे सुरुवातीला 0 टाईमला तो होता 4 ग्रॅम आणि 5 मिनिटांनंतर तो बनला 1 ग्रॅम. तर अशा वेळी चेंज इन टाईम किती झालं, म्हणजे सुरुवातीला मिनिट आपण 0 घेतला, 5 मिनिटानंतर म्हणजे हा स्मॉल चेंज इन टाईम असेल तो 5 मिनिट असणार आहे, 5 मिनिट्स. आणि कॉन्सन्ट्रेशन चेंज किती झालं, चेंज हा नेहमी फायनल मायनस इनिशियल असतो. फायनल किती आहे 1 ग्रॅम आणि सुरुवातीला किती होता 4 ग्रॅम. म्हणजे 1 - 4 जर घेतलं तर आपल्याला आन्सर मिळतं -3. म्हणजे जे रिॲक्टंट असतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम हे डिक्रीज होतं, त्यामुळे आपल्याला मायनस साईन मिळतो. म्हणून आपल्याला इथं बघायला मिळेल की जर ए प्लस बी याच्यापासून सी प्लस डी मिळणार असेल तर या रिॲक्शनचा रेट सांगण्यासाठी आपण घेऊ शकतोय रेट इज इक्वल टू चेंज इन स्मॉल चेंज, हा स्मॉल डी आहे तो स्मॉल चेंज सांगण्यासाठी आहे, स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिवाइडेड बाय स्मॉल चेंज इन टाईम, आणि इथं दिलं आहे मायनस साईन. त्यामुळं हे लक्षात घ्या, एखाद्या रिॲक्शनचा रेट सांगत असताना रिॲक्टंटचं जर कॉन्सन्ट्रेशन विचारात घेतलं तर मायनस साईन वापरायचा, स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिवाइड बाय स्मॉल चेंज इन अ टाईम. त्याच्यानंतर आपण विचार करू शकतोय आता प्रोडक्ट सुरुवातीला 0 होता, सी हा सुरुवातीला 0 होता कन्सिडर करूया. आफ्टर 5 मिनिट्स इट बिकम्स इक्वल टू 2 ग्रॅम, तो जर झाला 2 ग्रॅम. तर याचा अर्थ असा चेंज काय काढणार आहे आपण, फायनल 2 ग्रॅम आहे, इनिशियल 0 ग्रॅम आहे, फायनल मायनस इनिशियल आन्सर आपल्याला +2 मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की इथं कॉन्सन्ट्रेशन जे चेंज झालं ते पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळं जर प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू आपल्याला रेट डिटरमाइन करायचं असेल तर त्यावेळी आपण म्हणू शकतो रेट ऑफ रिॲक्शन इज ऑल्सो इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय स्मॉल चेंज इन अ टाईम. आता हे पण तुम्ही लक्षात घ्या, जेवढा हा कमी होणार आहे तेवढा हा वाढणार आहे. त्यामुळे याचा कमी होण्याचा वेग आणि याचा तयार होण्याचा वेग हा इक्वल असतो, म्हणून हे दोन्ही पण इक्वल आहेत आणि तोच त्या रिॲक्शनचा रेट असतो. म्हणून रेट ऑफ रिॲक्शन काय बघा, फॉर्म्युला आपण मिळवतोय, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू मायनस स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिवाइडेड बाय चेंज इन टाईम. आणि त्याच वेळी प्रोडक्ट पण तयार होतं, म्हणून चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय चेंज इन टाईम. म्हणजे दोन्ही जर आपण असा विचार केला, ए हा असेल, एचा विचार केला आफ्टर 5 मिनिट्स तो झाला 4 ग्रॅमचा 1 ग्रॅम, आणि आफ्टर 5 मिनिट्स सी जो असेल तो झाला 0 ग्रॅमचा 2 ग्रॅम. तर हा जो चेंज आहे तो मायनस असणार आहे, 1 - 4 -3, आणि हा जो चेंज असणार आहे 2 - 0 हा प्लसमध्ये असणार आहे, आणि ह्या दोघांचा स्पीड हा इक्वल असणार आहे. म्हणजे एवढ्या टाईममध्ये दोन्हीकडचा टाईम सेम असेल तर याचा कमी होण्याचा आणि याचा तयार होण्याचा जो स्पीड असेल तो इक्वल असणार आहे. म्हणून फार महत्त्वाचं इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे, कुठल्याही रिॲक्शनचा रेट जो असेल तो इज इक्वल टू मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिवाइडेड बाय स्मॉल चेंज इन टाईम. तसंच इज इक्वल टू स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय स्मॉल चेंज इन अ टाईम.
म्हणून इथं आपल्याला दिलेलं आहे वेअर डी ऑफ रिॲक्टंट अँड डी ऑफ प्रोडक्ट आर दी स्मॉल डिक्रीज ऑर इनक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ड्युरिंग स्मॉल टाईम इंटरवल डी टी. सर तुम्हाला कन्सेप्ट समजले असेल. एखाद्या रिॲक्शनचा जो स्पीड असेल, रेट असेल, तो फॉर्म्युला आपण आत्ता इथं डिस्कस केला. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिवाइड बाय चेंज इन टाईम, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय स्मॉल चेंज इन टाईम. हा मायनसमध्ये असणार आहे आणि हा प्लसमध्ये असणार आहे. सो लॉ ऑफ मास ॲक्शन, फार महत्त्वाच्या टर्मकडे आपण जातो. व्हॉट इज लॉ ऑफ मास ॲक्शन? द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲट ईच इन्स्टंट इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्ट ऑफ ऑल रिॲक्टंट्स. आता मी एक एक्झाम्पल इथं कन्सिडर करूया. आपण घेऊया एक्झाम्पल ए प्लस बी इट गिव्ज सी. आता जर या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये जर आपल्याला रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲट एच इन्स्टंट, म्हणजे सपोज ह्या रिॲक्शनचा रेट फॉरवर्ड रिॲक्शनचा आहे, रेट ऑफ रिॲक्शन जर कॅल्क्युलेट करत असेल तर इथे म्हणत आहेत इज अ प्रपोर्शनल टू द, हा प्रपोर्शनल असतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ ऑल द रिॲक्टंट्स. म्हणजे जे रिॲक्टंट असतात, आता रिॲक्टंट कोण आहे? ए आणि बी. आता एचं कॉन्सन्ट्रेशन स्मॉल ए घेऊया, हे ए घेऊया आपण, आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन बी या पद्धतीने घेऊया. तर ते असं म्हणतात या रिॲक्शनचा जो रेट असेल तर त्या रिॲक्शनमध्ये जे रिॲक्टंट असतील, रिॲक्टंट कोण आहेत? ए अँड बी. त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा जो गुणाकार असेल, जो प्रोडक्ट असेल, त्याला रेट ऑफ रिॲक्शन हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे. आपण रिॲक्शन घेतली ए प्लस बी इट गिव्ज सी. या रिॲक्शन किंवा सी प्लस डी घेऊया आपण. या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट कोण आहेत? ए आणि बी. तर या रिॲक्शनचा जो रेट असेल तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. कशाला? तर प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, गुणाकार कुणाचा? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. मग रिॲक्टंट कोण आहे? एक ए आहे आणि दुसरा बी आहे. म्हणून रेट ऑफ रिॲक्शन ॲट एनी इन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. रिॲक्टंट जे असतील त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनच्या गुणाकाराला रेट ऑफ रिॲक्शन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. हे स्टेटमेंट आता मी तुमच्यापुढं मांडलं. आता याच्या व्यतिरिक्त ते असं पण म्हणतात की याच्यामध्ये एक थोडासा पॉईंट असा आहे, आपण एक रिॲक्शन अशी कन्सिडर करूया 2A प्लस बी इट गिव्ह सी. हे एक रिॲक्शन आहे. तर या रिॲक्शनचा रेट आहे तो लॉ ऑफ मास ॲक्शनप्रमाणे काय असणार आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ए आणि बी हे दोघं रिॲक्टंट आहेत, त्यांच्या गुणाकार कॉन्सन्ट्रेशनच्या गुणाकाराला हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. फक्त याच्यामध्ये असं आहे, जे कोणी रिॲक्टंट असतात त्यांचा जो कोइफिशियंट असतो, आता एचा कोइफिशियंट 2 आहे आणि बीचा कोइफिशियंट 1 आहे. तर जे रिॲक्टंट असतात त्याच्यातला जो रिॲक्टंट आहे त्याचा जो कोइफिशियंट आहे तो त्याचा रेस टू पॉवर करायचा. म्हणून ह्या रिॲक्शनचा रेट जो असेल तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 2 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू 1 असेल. आता रेस टू 1 लिहिला नाही तरी चालतो, त्यामुळं आपण ह्या रिॲक्शनचा रेट या पद्धतीनं सांगू शकता. आणखीन एक एक्झाम्पल थोडंसं आपण चेंज करून घेऊया. आपण एक्झाम्पल घेऊया 2A प्लस 3B इट गिव्ह सी. तर या रिॲक्शनचा जो रेट असेल तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कुणाला? प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. रिॲक्टंट कोण आहेत? ए आणि बी. म्हणून एचं कॉन्सन्ट्रेशन, बीचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांचा प्रोडक्ट. आता फक्त याच्यामध्ये प्रिकॉशन घ्यायची आहे. एचा कोइफिशियंट हा 2 आहे आणि बीचा कोइफिशियंट हा 3 आहे, कारण ही बॅलन्स्ड इक्वेशन केमिकल इक्वेशन असायला आपण कन्सिडर करूया. मग इथं एचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचा रेस टू पॉवर 2 करायचा आणि बीचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचा रेस टू पॉवर 3 करायचा. म्हणून रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू 3. म्हणून स्टेटमेंट इथं दिलं आहे, इन केस ऑफ द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन शोज मोर मोलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट्स. म्हणजे मगाशी आपण ए प्लस बी घेतला, आता जर 2A घेतला म्हणजे रिॲक्टंटचे मोलिक्युल्स जर जास्त असतील तर द कॉन्सन्ट्रेशन इज रेस टू पॉवर इक्वल टू द नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑफ दॅट रिॲक्टंट. म्हणजे समजा ह्या रिॲक्शनचा रेट जर आपल्याला पाहिजे असेल तर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शन इट इज द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. म्हणजे ए आणि बी यांच्या कॉन्सन्ट्रेशनच्या प्रोडक्टला हा रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर त्याच्यामध्ये म्हणतात जर मोलिक्युल्स जर जास्त असतील, आता एचे मोलिक्युल 2 आहेत, तर त्यावेळी ते म्हणतात की द कॉन्सन्ट्रेशन इज रेज टू अ पॉवर इक्वल टू द नंबर ऑफ मोलिक्युल्स. म्हणजे ए जो असेल त्याचा कॉन्सन्ट्रेशन रेस टू पॉवर 2 करायचं आणि आपल्याला इक्वेशन मिळतं आहे रेट इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 2 इंटू बी रेस टू 1 या पद्धतीनं. सो आपण पुढं जातो की इथं तुम्हाला दिलं आहे रेट इक्वेशन कॅन बी रिटन फॉर रिॲक्शन बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन ॲज फॉलोज. कन्सिडर रिॲक्शन ए प्लस बी इट गिव्ज सी.
तर तुम्ही सांगू शकता या रिएक्शनचा जो रेट असेल तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शन कुणाला, तर प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, एचं कॉन्सन्ट्रेशन बीचं कॉन्सन्ट्रेशन त्यांचा गुणाकार प्रोडक्ट, त्याला हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढायचं ठरलं तर आपण कॉन्स्टंट घेऊ शकता, म्हणून लिहू शकतो आपण रेट इज इक्वल टू कॉन्स्टंट के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. मग याच्याबद्दल काय दिलं बघूया आपण, इथं तुम्हाला बघायला मिळेल. आपण रिएक्शन सांगतोय ए प्लस बी इट गिव्ह सी. वी राईट प्रोपोर्शनॅलिटी एक्सप्रेशन ॲज रेट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. ए हा रिएक्टंट आहे, बी हा रिएक्टंट आहे. लॉ ऑफ मास ॲक्शनप्रमाणे कुठल्याही रिएक्शनचा रेट हा त्याच्यामध्ये जे रिएक्टंट असतील त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट असतो. त्यामुळं आपल्याला इक्वेशन मिळालं रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. जर आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन नको असेल, इक्वल टू साईन आणायचं असेल तर त्यासाठी आपण टर्म वापरली कॉन्स्टंट के, आणि त्यामुळं आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालं रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. हा जो ब्रॅकेट आहे तो कॉन्सन्ट्रेशन सजेस्ट करतो, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे इथं स्टेटमेंट दिलं आहे द इक्वेशन 12.1 इज कॉल्ड रेट इक्वेशन. हे इक्वेशन आहे ते रेट इक्वेशन आहे. अँड द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के इज कॉल्ड रेट कॉन्स्टंट. हा जो के असेल त्याला आपण रेट कॉन्स्टंट असं म्हणू शकतो. आता काही एक्झाम्पल दिलेत ते आपण सॉल्व करायचा प्रयत्न करूया. राईट द रेट इक्वेशन फॉर द फॉलोइंग रिएक्शन सी प्लस O2 इट गिव्ह CO2. आता ह्या रिएक्शनमध्ये रिएक्टंट कोण आहे, तर रिएक्टंट आहेत कार्बन आणि O2. त्यामुळे ह्या रिएक्शनचा जो रेट असेल तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कुणाला, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. आता ह्या दोघांच्या बाबतीमध्ये रेस टू पॉवर नाही आहे, कारण ह्या सगळ्यांचे नंबर ऑफ मोलिक्युल सिंगल आहेत. आणि जर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढून इक्वल आणायचं असेल तर रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल दिलं आहे 2KClO3 अंडरगोज डिकम्पोजिशन टू फॉर्म 2KCl प्लस 3O2. आता ह्या एक्झाम्पलमध्ये रेट ऑफ रिएक्शन जर काढायचं असेल तर एकच रिएक्टंट आहे, दॅट्स वाय रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल द कॉन्सन्ट्रेशन ऑफ KClO3. पण या रिएक्शनच्या बाबतीमध्ये याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स 2 आहेत, त्यामुळे ह्याचं लिहायचं रेस टू पॉवर 2. सो जर इक्वल टू साईन आणायचं असेल तर रेट इज इक्वल टू कॉन्स्टंट के घेतला इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ KClO3 रेस टू पॉवर 2. म्हणजे त्याचा जो कोइफिशियंट असेल, जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील ते त्याची रेस टू पॉवर करायचे. या पद्धतीनं आपल्याला ह्या आन्सरपर्यंत पोहोचता येऊ शकता. सो त्याचा आन्सर मी इथं पुन्हा एकदा दिलेला आहे. कार्बन डायऑक्साईड आपण रिएक्शन बघितली सी प्लस O2 इट गिव्ह CO2. तर रेट ऑफ रिएक्शन मिळाला के इंटू कॉन्सन्ट्रेशन सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. नंतरची रिएक्शन होती आपल्याला की 2KClO3 दिलेला इट गिव्ज KCl प्लस O2 दिलेला होता. रिएक्टंट हा आहे, त्यामुळे रेट इज इक्वल टू के इंटू KClO3 रेस टू 2. हे आन्सर या पद्धतीनं. नेक्स्ट टर्मकडे जातो, फार महत्त्वाच्या गोष्टीकडे जातो. हाऊ कॅन वी डिटरमाइन द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता आपण ज्या रिएक्शन बघितल्या त्या रिएक्शनच्या बाबतीमध्ये आपण फक्त फॉरवर्ड रिएक्शनची रिएक्शन बघितली ए प्लस बी इट गिव्ह सी किंवा प्लस डी काय असेल ते. आणि ह्यावेळी प्रत्येक वेळी आपण रिएक्टंटचा कॉन्सन्ट्रेशनचा विचार करून त्या पद्धतीने रेट ऑफ रिएक्शन सांगितला. पण जर रिएक्शन रिव्हर्सिबल असेल तर म्हणजे ए प्लस बी इट गिव्ज सी प्लस डी, सी प्लस डी अगेन गिव्ज ए प्लस बी असेल तर याच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. इथं बघा काय दिलेलं आहे. हायपोथेटिकल रिव्हर्सिबल रिएक्शन इज ए प्लस बी इट गिव्ह सी प्लस डी. रिव्हर्सिबल ॲरो इथं तुम्हाला दाखवला आहे. ॲज वी हॅव नोटेड अर्लियर two reactions namely forward and reverse reactions occur simultaneously in a reversible chemical reaction. या बाबतीमध्ये ए प्लस बी पासून सी प्लस डी मिळतोय, सी प्लस डी पासून पुन्हा एकदा ए प्लस बी मिळतोय. ए प्लस बी कडून सी प्लस डी जेव्हा मिळतोय तेव्हा त्याला म्हणायचं फॉरवर्ड डिरेक्शनची रिॲक्शन. आणि सी प्लस डी पासून आपल्याला ए प्लस बी जेव्हा मिळणार आहे तेव्हा त्याला म्हणायचं रिव्हर्स रिॲक्शन. आता एक लक्षात घ्या, फॉरवर्ड रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट होता ए प्लस बी आणि बॅकवर्ड किंवा रिव्हर्स रिॲक्शनमध्ये जो रिॲक्टंट होता तो आहे सी प्लस डी. त्यामुळं आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जर काढायचं असेल, हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय आहे ते इथं आपण डिटरमाइन करूया. सपोज आपण कन्सिडर करतोय की रिॲक्शन देअरफॉर राईट इक्वेशन फॉर द फॉरवर्ड अँड रिव्हर्स रिॲक्शन. आता इथं आपण सांगतोय फॉरवर्ड डिरेक्शनची रिॲक्शन कन्सिडर करा फक्त ए प्लस बी इट गिव्ह सी प्लस डी. तर आत्ताच आपण सांगितलं अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शन rate is a directly proportional to the concentration of A into concentration of B. आणि त्यामुळं इथं आपण मिळालं रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A into concentration of B. याच्यानंतर
आपण पुढचा विचार करू शकतो. आता रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन जर आपण डिटर्माइन केला तर आपल्याला हा मिळाला. आणि जर इक्वल टू साईन आणायचं असेल तर रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज इक्वल टू के एफ घेतला. एफ हा फॉरवर्ड रिएक्शनसाठीचा आहे. के एफ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आता आपण जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं की ए प्लस बी पासून सी प्लस डी मिळाला. पण रिव्हर्सिबल रिएक्शन असल्यामुळे सी प्लस डी पासून ए प्लस बी मिळतो आहे. त्यामुळे रिॲक्शन होती आहे सी प्लस डी इट गिव्स ए प्लस बी. आणि अशावेळी आपण रेट ऑफ रिॲक्शन जर डिटरमाइन केला तर तो रिव्हर्स रिॲक्शनचा असणार आहे. म्हणून अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शन आपण म्हणू शकतो रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी. जर आपल्याला इक्वल टू साईन असेल तर इथं कॉन्स्टंट घेतला, इथं जसा के एफ घेतला तसा रिव्हर्स रिॲक्शनसाठी आपण घेतोय के आर. आणि या रिॲक्शनसाठी इथं मिळाला आपण रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू के एफ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आणि रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन इज इक्वल टू के आर इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी. आता जर सपोज ही रिॲक्शन इक्विलिब्रियममध्ये असेल म्हणजे ए प्लस बी इट गिव्स सी प्लस डी. सी प्लस डी पासून पुन्हा ए प्लस बी मिळणार आहे. आणि दोन्हीकडचा स्पीड जर इक्वल असेल तर आपण ती रिॲक्शन इक्विलिब्रियम अटेन करते असं म्हणतो. आणि जर तीच कंडिशन आपण अशी घेतली की दोन्हीचा रेट जर इक्वल झाला म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन हे दोन्ही इक्वल झालं तर के एफ इंटू ए इंटू बी इज इक्वल टू के आर इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी हे इक्वेशन आपल्याला नव्यानं मिळू शकतं. म्हणजे इथं काय स्टेटमेंट दिलं बघा. ॲट इक्विलिब्रियम रेट ऑफ फॉरवर्ड अँड रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन्स आर इक्वल. फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट इथं दिला आहे, रिव्हर्स रिॲक्शनचा रेट इथं दिला आहे. आणि जर इक्विलिब्रियम असेल तर दोन्हीचा रेट इक्वल असणार आहे. त्यामुळं रेट ऑफ फॉरवर्ड बिकम्स इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. आणि त्याच्यानुसार आपण इक्वेशन जे मिळवतो ते असं के एफ इंटू ए इंटू बी इज इक्वल टू के आर इंटू सी इंटू डी. जर मी असं केलं हा ए प्लस बी या बाजूला नेला आणि के आर या बाजूला नेला तर आपल्याला फायनल इक्वेशन मिळणार आहे. इथं बघा हा के एफ आहे तो आहे असं ठेवला, हा के आर आहे तो त्याला डिवाइड केला इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी आहे असं ठेवलं. आणि हा ए बी आहे तो ह्या बाजूला नेल्यानंतर डिवाइड होणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आणि आपल्याला हे इक्वेशन मिळणार आहे. कॉन्स्टंटला कॉन्स्टंटनं डिवाइड केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू कॉन्स्टंटच मिळते आणि इट इज अ के सी. त्यामुळं ह्या रिॲक्शनसाठी आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सांगणार आहे के सी. आणि त्यामुळं फायनल इक्वेशन आपल्याला या इक्विलिब्रियम रिॲक्शनसाठी मिळालं के सी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. मी रिवाईज करतो आहे. आपण रिॲक्शन सांगितली कोणती ए प्लस बी इट गिव्ज सी प्लस डी. फॉरवर्ड रिॲक्शन ए प्लस बी पासून सी प्लस डी मिळणं. तेव्हा रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू डायरेक्टली टू कॉन्सन्ट्रेशन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. फॉरवर्ड रिॲक्शनसाठी कॉन्स्टंट घेतला के एफ त्यामुळे इक्वेशन मिळालं या पद्धतीनं. रिव्हर्स रिॲक्शन आहे सी प्लस डी पासून ए प्लस बी मिळणं. त्यामुळं या रिॲक्शनचा रेट जो असेल तो आपल्याला डायरेक्ट टू सी इंटू डी मिळाला. कॉन्स्टंट घेतला तर इज इक्वल टू के आर इंटू सी इंटू डी. जर रिॲक्शन इक्विलिब्रियमला असेल तर रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन इक्वल होतो. त्यामुळं हे दोन इक्वेशनचा आपण विचार केला आणि त्या दोनांना जर इक्वल केलं आणि काही मॅथमॅटिकल ऑपरेशन अशा पद्धतीने घेतले के आर ह्या बाजूला नेला ए बी ह्या बाजूला नेला तर आपल्याला मिळालं के एफ डिवाइड बाय के आर आणि सी इंटू डी डिवाइड बाय ए इंटू बी. कुठल्याही कॉन्स्टंटला कॉन्स्टंट डिवाइड केलं तर कॉन्स्टंट मिळतं. त्यामुळं या रिॲक्शनचा कॉन्स्टंट हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के सी या पद्धतीनं आपण इथं नोटेशन वापरू शकलो. इट इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. सपोज पुढचा एक प्रकार इथं दिला आहे. रिॲक्शन दिली ए प्लस बी इट गिव्ह सी प्लस डी. फक्त याचे मोलिक्युल ए घेतलेत, याचे मोलिक्युल बी घेतलेत, याचे स्मॉल सी याचे स्मॉल डी घेतलेले आहेत. त्यामुळं फॉरवर्ड रिॲक्शनचा जर विचार झाला तर रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू के एफ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी लिहिणार आहे. पण रेस टू पॉवर स्मॉल ए आणि रेस टू पॉवर स्मॉल बी असेल. रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन जर घेतला तर आपल्याला मिळणार आहे के आर इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी सी रेस टू स्मॉल सी सी रेस टू स्मॉल डी. आणि ह्या दोन्हीचा रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ रिव्हर्स इक्वल घेतला तर आपल्याला के सी मिळणार आहे. आणि त्या के सीची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे या पद्धतीनं या रिव्हर्सिबल रिॲक्शनसाठी के सी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू डी डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी. हे तुम्हाला लक्षात आलेलं असावं. मग असाच प्रकार आहे. फक्त एचे नंबर ऑफ मोलिक्युल्स ए घेतलेत, बीचे नंबर ऑफ मोलिक्युल्स स्मॉल बी, सीचे स्मॉल सी आणि डीचे नंबर ऑफ मोलिक्युल्स स्मॉल डी घेतलेत. आणि आपण मगाशी सांगितलेलं होतं की रेट ऑफ रिॲक्शनमध्ये कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर हा त्याचे नंबर ऑफ मोलिक्युल्स घ्यायचा
आणि त्यामुळं आपल्याला इक्वेशन मिळालं के सी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू डी डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी. आता जर सपोज ही रिॲक्शन जर रिव्हर्स या पद्धतीने लिहिली तर या रिॲक्शनसाठीचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय मिळणार आहे आपल्याला, तो असा मिळणार आहे, हे रिव्हर्स होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू डी. आणि हा जो काही प्रकार असेल तो या के सीच्या अपोजिट आहे, त्यामुळं त्याला म्हणतो आपण के डॅश सी. आणि त्यामुळं के डॅश सी आणि के सी आर इनव्हर्सली रिलेटेड विथ इच अदर, म्हणजे के डॅश सी इज अ रेसिप्रोकल ऑफ के सी, असं एक आपण नोटेशन इथं वापरू शकतो. स्टेटमेंट तुम्हाला इथं दिलेलं आहे, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर द रिव्हर्स केमिकल रिॲक्शन इज के डॅश सी इज द रेसिप्रोकल ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के सी. म्हणजे ए प्लस बी आणि सी प्लस डी अशा प्रकारचे रिॲक्शन असताना इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के सी असेल, आणि जर सपोज रिॲक्शन सी प्लस डी इट गिव्ज ए प्लस बी अशी असेल तर त्यावेळेचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के डॅश सी असेल. तर ह्या दोघांच्यातलं रिलेशन के सी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय के डॅश सी अशा पद्धतीनं आपल्याला मिळू शकतं. सो पुढचा पार्ट एक एक्झाम्पल इथं शेअर केलेला आहे, ते एक्झाम्पल बघूया आणि थांबूया आपण. सपोज N2 गॅस आणि 3H2 गॅस दिला आहे, अमोनिया तयार झाला, तर या रिॲक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा काढणार आहे, तर के सी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ, बघा प्रोडक्ट इथं आहे NH3 त्याचा रेस्ट टू पॉवर 2 डिवाइडेड बाय प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 याचा नंबर ऑफ मोलिक्युल्स 1 आहेत, आणि नंतर घेतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 याचे नंबर ऑफ मोल्स 3 आहेत, त्याचा दॅट्स वाय रेस्ट टू पॉवर 3. म्हणून याचा आन्सर आपल्याला के सी इज इक्वल टू NH3 रेस्ट टू 2, इथं 2 कोएफिशियंट आहे, रिॲक्टंट N2 H2चे नंबर ऑफ मोल्स 3 आहेत म्हणून रेस्ट टू पॉवर 3. सपोज ही रिॲक्शन रिव्हर्स झाली असती, म्हणजे इथं दिलं अमोनिया इट गिव्ज N2 प्लस 3H2, तर आपल्याला हे के सी आहे त्याच्या अपोजिट के डॅश सी मिळाला असता. N2H2 हे वरती आलं, NH3 हा खाली गेलेला आहे, त्यामुळं के सी इज इक्वल टू आपण म्हणतो के सी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय के डॅश सी. सो याच्या पुढचा जो रिमेनिंग पार्ट असेल ह्या चॅप्टरच्या संदर्भातला त्याच्याबद्दलचं लेक्चर आपण पुढे बघूया. थँक्यू.